आज लागलेला आहे। पवनराजे हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष असल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलेलं आहे। एकूण 9 आरोपींच्या विरोधात हा खटला सुरू होता आणि सर्व आरोपी निर्दोष असल्याचं न्यायालयानं आता म्हटलेलं आहे। 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागतोय आणि आज न्यायालयानं सर्व आरोपी निर्दोष असल्याचं मत नोंदवलेलं आहे, निकाल दिलेला आहे। राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर यामध्ये आरोप होता। चुलत भाऊ असलेले पवनराजे निंबाळकर यांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर होता। मात्र आता सर्व आरोपी निर्दोष असल्याचा निकाल न्यायालयानं दिलेला आहे। आता यानंतर खासदार असलेले ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची काय प्रतिक्रिया समोर येते तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे। 20 वर्षांनंतर आज या प्रकरणाचा निकाल लागतोय। पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता न्यायालयानं केलेली आहे। 3 जून 2006 साली ही हत्या झालेली होती। मुंबईहून धाराशिवकडे पवनराजे निंबाळकर निघालेले होते आणि त्यावेळी नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये त्यांच्या गाडीचा पाठलाग करून 2 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केलेला होता। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं नंदकिशोर सांगतील। नंदकिशोर, प्रमुख म्हणजे महत्वाची अपडेट विक्रांत हीच आहे की पवनराजे हत्याकांडातील सर्व आरोपी जे आहेत त्यांना निर्दोष मुक्तता जी आहे ती कोर्टाने दिलेली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 कारण आहेत, त्यापैकी एक म्हणजे पुराव्यांचा अभाव जो आहे तो कोर्टाने बोलून दाखवलेला आहे। जो पुरावा नसल्यामुळे खरं तर संपूर्ण ताशेरे जे आहेत ते सरकारी यंत्रणेवरती, पोलिसांवरती आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांवरती कोर्टाने उडवलेले आहेत। अनेकांची तपास करण्याची गरज होती, मात्र ती तपास झाले नाहीत। अनेकांचे खरं तर जो नोंदी होत्या त्या खरं तर खोट्या आहेत, तफावत त्या जबाब दिलेले होते त्यामध्ये तफावत असल्याचं सुद्धा खरं तर कोर्टाने सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 20 वर्षांनंतर खरं तर हा संपूर्ण निकाल देताना आपल्याला दुःख होत असल्याचं सुद्धा निरीक्षण जे आहे ते कोर्टानं म्हटलेलं पाहायला मिळतंय। हल्ल्याची वापरलेल्या गाडीचे तपशील जे आहेत ते अनेक वेळा जुळत नव्हते। मयत व्यक्तीचे सीडीआर आणि इतर सीडीआर जे आहेत ते जुळत नाहीत। माफीच्या साक्षीदाराचा जबाब जो आहे तो वेगवेगळा आहे, म्हणजे माफीच्या साक्षीदाराच्या महत्वाची भूमिका होती। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ही माफीचा साक्षीदार आहे। त्याच्यानंतर खरं तर ही केस जी आहे ती महत्वाच्या पद्धतीने स्टँड झालेली होती। अनेक वेळा जर पाहायला गेलं तर वेगवेगळे जे आरोपी होते या प्रकरणातील ते आरोपी सुटलेले होते, मात्र ज्या माफीच्या साक्षीदारानं ही साक्ष दिलेली होती तो आरोपी जेलमध्ये होता आणि त्यानंतर खरं तर माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज जो होता तो त्याने दिला। मात्र जो माफीचा साक्षीदार आहे त्यानं अर्ज देत असताना वेगवेगळ्या स्टोऱ्या ज्या आहेत त्या सांगितलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्टोऱ्यांमध्ये 3 वेगवेगळ्या स्टोऱ्या ज्या आहेत त्या विक्रांत कोर्टानं वाचून दाखवलेल्या आहेत। या 3 वेगवेगळ्या स्टोऱ्यांच्या मार्फत त्याच्या ज्या बोलण्यामध्ये आहे ती प्रचंड तफावत जी आहे ती खरं तर झालेली आपल्याला पाहायला मिळत तसं निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत पद्मसिंह पाटलांसह इतर जे आरोपी आहेत ज्यांना सीबीआयने अटक केलेली होती, सीबीआयने संपूर्ण आरोप लावलेले होते, ते संपूर्ण आरोप्यांची जी निर्दोष जे आहेत ते कोर्टाने सोडलेलं आपल्याला पाहायला मिळते। आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी जी म्हणावी लागेल। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सुरुवातीपासूनच जर पाहायला गेलं तर मे मध्ये ही याची सुनावणी जी आहे ती होती। त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर 16 तारखेला ही सुनावणी जी आहे ती ठेवण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर काही बाइंडिंग करायचं, काही जो निकाल जो आहे तो लावण्याच्या पद्धतीनं हा संपूर्ण निकाल जो आहे तो 20 तारखेपर्यंत राखून ठेवण्यात आलेला पाहायला मिळत होता। आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर आज जवळपास 1.5 तास या संपूर्ण निकाल वाचन जे आहे ते कोर्टाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत, कशा पद्धतीनं ज्या ठिकाणी गाडी गावलेली होती ते गाडीचे सुद्धा नमुने आहेत ते पोलिसांनी तपासले नाहीत। अनेक ठिकाणी आरोपी आहेत त्यामध्ये मारिया जे आहेत त्यांचा सुद्धा उल्लेख केला, त्यांचं सुद्धा स्टेटमेंट घेणं गरजेचं होतं। त्यामुळे वेगवेगळे जे तफावत जे आहेत ते खरं तर कोर्टानं सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि याच खरं तर ठोस असा कोणताही पुरावा नाहीत असं सांगून या संपूर्ण आरोपींची जी मुक्तता आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण न्यायालयात जर आता पाहायला गेलं तर ओमराजे निंबाळकर उपस्थित आहेत, त्यांचं कुटुंब उपस्थित आहेत आणि ज्या ड्रायव्हरचं जे ड्रायव्हर होते काजी त्यांचे सुद्धा कुटुंब जे आहे ते खरं तर न्यायालयामध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या सर्व आरोपींची निर्दोष जी सुटका जी आहे ती कोर्टानं केलेली आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे पुराव्यांचा अभाव आणि याच संदर्भात कोर्टानं संपूर्ण जे वाचन केले होते त्या वाचनादरम्यान सरकारी यंत्रणेवरती खरं तर मोठे ताशेरे ओढलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे जो माफीचा साक्षीदार होता त्याचे जे साक्ष आहेत त्याचा जो जबाब आहे तो वारंवार बदलताना सुद्धा पाहायला मिळतो आणि त्याचं सुद्धा जे आहे ते निरीक्षण जे आहे ते कोर्टानं दिलेलं आहे। आणि याच 2 महत्वाच्या खरं तर बाबींवरती हा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। नंदकिशोर, तुम्ही जोडलेले राहा। न्यायालयामध्ये आणखी काय काय घडतंय तुम्ही
तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता निंबाळकर कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया येते का, समद काझी यांच्या कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया येते का, त्याकडे तुमचं लक्ष असू द्या. न्यूजरूम मधून माझे सहकारी संदीप रामदासी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी त्यांच्याकडे जातो. संदीप सर, 20 वर्षांपूर्वी झालेली हत्या, 20 वर्षांचा लढा, आज आलेला निकाल, कशा प्रकारे विश्लेषण कराल? विक्रांत, हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय तो म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांना, की ऑपरेशन टायगरची कडे चर्चा चाललेली असताना पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची सुद्धा चर्चा सायमल्टेनियसली चालू होती. याचं मुख्य कारण हेच होतं की ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे किंवा आपला वेगळा गट जो स्थापन केला असं आपण म्हणतोय तर त्यासोबत जाणार की नाही हे एका या निकालावर आधारित आहे असं सुद्धा सांगण्यात येत होतं. त्यामुळं या प्रकरणाला, या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचं राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलेलं होतं. हा ओमराजे निंबाळकरांना आणि त्या निंबाळकर कुटुंबियांसाठी सगळ्यात मोठा धक्का असू शकतो. पण जर का आपण एकूणच भारतीय तपास यंत्रणा, पोलिसांचा तपास, न्याय यंत्रणेबद्दल आपल्याला फार भाष्य करता येत नसलं तरी न्याय यंत्रणेमध्ये ज्या पद्धतीचा 20 वर्षांचा हा गेलेला कालावधी, हा सगळा जर का लक्षात घेतलं तर आजचा निकाल हा अनेकांसाठी हा धक्का नसणार आहे. धक्का तो डेफिनेटली आहे तो ओमराजे निंबाळकर आणि कुटुंबियांसाठी. कारण आपण दुसरी पार्टी जर का बघितली तर थेट आमदार आणि राज्याचे गृहमंत्री राहिलेले, जलसंपदा मंत्री राहिलेले पद्मसिंह पाटील हे 9 आरोपींपैकी एक होते. त्यांच्यासोबत बाकीचे 9 आरोपी. आणि अगेन पद्मसिंह पाटील कोण आहेत तर आत्ता राणा जगजित सिंग पाटील जे आमदार आहेत भाजपचे, म्हणजे दुसरा एक महत्त्वाचा सत्तेत असलेला पक्ष, तर त्याचे आमदार, त्यानंतर त्यांचे वडील स्वतः खासदार राहिलेले, त्यांचे पुन्हा जर का महाराष्ट्राला आठवत असेल तर शरद पवारांनी पण खूप संताप व्यक्त केला होता की तुमचे नातेवाईक वगैरे असा ज्यावेळेस उल्लेख झाला होता त्यावेळेस. तर असं सगळं हे राजकीय ताणेबाणे सॉर्ट ऑफ जे होते एकमेकात गुंतलेले असताना सगळ्या महाराष्ट्राचं या आजच्या निकालाकडे लक्ष होतं. 20 वर्षांपूर्वीचा हा तपास कसा असेल, आजही विक्रांत आपण पाहिलं तर तपासामध्ये किती त्रुटी राहतात, छोट्या छोट्या गोष्टींमुळं आरोपी कसे सुटले जातात हे आपण पाहत आलेलो आहोत. त्यात हा खटला फक्त एक गुन्हा नव्हता, फक्त एक दुहेरी हत्याकांड इतक्यापर्यंतच हे मर्यादित नव्हतं, तर हा खटला याला राजकीय किनार होते. धाराशिवचं राजकारण असेल, तिथून सुरू झालेलं त्याच्यानंतरचं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या नेत्यांमधलं आणि नात्यांमधलं हे सगळं हत्याकांड प्रकरण होतं. त्यामुळे अर्थातच याचा जो निकाल अपेक्षित होता तसाच लागलाय असं आता आपल्याला म्हणता येईल. आता याच्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं की सीबीआय काय करणार. सीबीआयच्या कोर्टाने हा निकाल दिल्यानंतर हे पुन्हा वरच्या न्यायालयात त्यांच्याकडे हे काही जाण्यासारखं प्रकरण आहे का, तसं जर का केलं तर पुन्हा आणखी काही काळ जाणार आहे का. आत्ताच्या घडीची मात्र सगळ्यात मोठी बातमी, महत्त्वाची बातमी हीच म्हणता येईल की 20 वर्षानंतर जो निकाल लागलेला आहे, सर्व आरोपी 9च्या 9 आरोपी हे पुराव्याअभावी निर्दोष सुटलेले आहेत. आता याचे राजकीय काही परिणाम होतील का, ज्याची शक्यता आपण आत्ता असं म्हणू शकतो की तशी कमी आहे. ऑलरेडी सह्या झालेल्या आहेत 6 खासदारांच्या. ओमराजे निंबाळकरांची कदाचित समजूतही काढण्यात येईल, पण आत्ताच्या घडीला मात्र हा त्यांच्यासाठी धक्का म्हणला पाहिजे. विक्रांत, अगदी खरं आहे सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहेच. ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेषतः हा मोठा धक्का असणार आहे. आता त्यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. सर, राजकीय याचे काय परिणाम होतील त्याविषयी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी जे म्हटलं, सर काही वेळ थांबवतो, आपल्यासोबत आणखी गेस्ट फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वकील आशिष गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गायकवाड जी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये. आता हा जो निकाल आलेला आहे, एकंदरीत 20 वर्षांचा न्यायालयीन लढा आणि आज आलेला निकाल, कशा प्रकारे पाहताय? यामध्ये आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला नक्की कोणत्या इव्हिडन्सच्या आधारावर त्यांना मुक्तता केली आहे हे आपल्याला पाहणं निश्चितच या अनुषंगाने आपल्याला महत्वाचं ठरेल. आणि हा जो निकाल आहे तसा सगळ्यांसाठीच हा धक्कादायक असा आहे, कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं घटनाक्रम तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचे पुरावे तिथे असताना नेमका कोणता मुद्दा न्यायालयाने तिथे गृहीत धरून नेमका कोणत्या पुराव्याच्या आधारावर यांची मुक्तता केली की ती आपल्याला पाहणं आज तिथे गरजेचं ठरणार आहे. कारण ट्रायल एका गोष्टीवर थांबत नाही. ट्रायलमध्ये ह्या सगळ्या इव्हिडन्सचा ओहापोह तिथे केला जातो, त्याची सत्यता तिथे पडताळणी केली जाते आणि कॉरोबरेशन ऑफ एव्हिडन्स इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन द ट्रायल. आता ह्या सगळ्या बाबींचा आपण जोपर्यंत साकल्याने एकत्रित विचार करत नाही, कोणत्या मुद्द्यावर न्यायालयाने त्याला हे केली मुक्तता, आपल्याला ते वाचणं आणि
त्यातून बोध घेणं, आत्ताच निकाल आला, आपण नक्कीच त्याच्यावर अभ्यासपूर्ण असा हे करून विवेचन करू शकतो. आशिष राजे, एक महत्वाचं निरीक्षण जे न्यायालयानं नोंदवलंय ते माफीचा साक्षीदार त्याचे जबाब बदलत राहिले, तो विश्वासार्ह नाही, त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. नक्कीच. आणि हा जर ह्याच पद्धतीने जर त्याच तुम्हाला तेच मगाशी मी बोललो, जर माफीचा साक्षीदार हा जर विश्वासार्ह राहिला नाही तर त्याला पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होस्टाईल झाला असं आपण म्हणतो. आणि असा होस्टाईल विटनेस आजपर्यंतचे निर्वाळे जर आपण पाहिले, उच्च न्यायालयाचे असतील आणि सुप्रीम कोर्टाचे देखील, तर त्यामध्ये नक्कीच ही आपल्याला पाहायला मिळतं की अशा विटनेसवर किंवा अशा पुराव्याच्या आधारावर तुम्हाला कोणालाही शिक्षा देता येत नाही. तुम्हाला एक बेसिक प्रिन्सिपल असा आहे की कोणालाही, कोणत्याही आरोपीला जोपर्यंत तो त्याच्यावरचे दोष पूर्णपणे सिद्ध होत नाही सर्व पुराव्यांती, तोपर्यंत त्याला शिक्षा देणं, तो निर्दोष आहे न्यायालयीन प्रक्रियेच्या अंतर्गत, तोपर्यंत तो निर्दोष आहे असंच मानलं जातं. आणि कदाचित या गोष्टीमुळेच त्यांची मुक्तता झाली असावी असं एकंदरीत तरी दिसतंय. बरे, आशिष राजे, आमचे आउटपुट हेड संदीप रामदासी सर सुद्धा आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला काही प्रश्न विचारतायत. संदीप सर. आशिष राजे, जे महत्त्वाची काही निरीक्षणं सकाळपासून आमचे ब्युरो चीफ सुशांत सावंत हे देत होते वकील आतमधून कोर्टामधून, तर त्यांची प्राथमिक फक्त मी तुम्हाला 3-4 मुद्दे सांगतो. एक मुद्दा जो विक्रांतने सांगितला की माफीच्या साक्षीदाराची साक्ष पुरेशी विश्वासार्ह नसणे. दुसरा, थेट कट रचल्याचा काही पुरावा नव्हता की यांनी कुणाला फोन केलाय का, जो पारसमल जैन आहेत त्यांच्याशी थेट डील झाली, सुपारी घेतली, याचा कुठलाही पुरावा मिळाला नाही. परिस्थितीजन्य पुराव्यांची जी चेन ऑफ काय त्याला साखळी जी आहे अखंड, ती अखंड राखली गेलेली नाही. त्यानंतर फक्त पूर्व वैमनस्य आहे हे पण सिद्ध करता आले नाहीत. असे काहीतरी 4-5 महत्वाची निरीक्षण ही आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. बरोबर सर, आपल्याला प्रत्येक यामध्ये नोट्स ऑफ एव्हिडन्स महत्वाचा असतो. ज्यावेळेस पोलीस त्याची साक्ष, 2 प्रकारे या गोष्टीची आपण विभागणी केली पाहिजे. गुन्हा घडण्यापूर्वीचा एक पुरावा असेल जो पोलिसांनी त्यांच्या चार्जशीट दाखल करताना या सगळ्या पुराव्यांची त्यांना एकत्रितपणे माहिती गोळा करून कोर्टाला 173 खाली ती द्यावी लागते. त्याला आपण चार्जशीट म्हणतो. तो ठराविक पिरियडमध्ये, तो 90 दिवसात, 60 दिवसात तो द्यायचा असतो. या केसमध्ये त्यांनी तो दिला, त्याला आपण चार्जशीट म्हणतो. परंतु पोलिसांनी गोळा केलेला तपासातला जे पुरावा असतो तो न्यायालय वेगवेगळ्या पद्धतीने तपासत असतं. विशेषतः अशा ज्या साक्षीदारांना कोर्टापुढे आणून नक्कीच त्यांचं पूर्णपणे तिथे दाखवल्याने त्यांच्या आधीच्या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये, जे पोलिसांच्या इन्क्वायरीमध्ये किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये दिलेले जे त्यांचे स्टेटमेंट आहेत किंवा जे त्यांचा जबाब आहे, तो तिथे पुन्हा त्यांना त्याविषयी प्रश्न विचारून आरोपीच्या वकिलांना किंवा आरोपीला त्याच्याबद्दल सत्यता तपासण्याच्या चीफ क्रॉसमध्ये त्यांना पूर्णपणे संधी मिळते. आणि त्यातून आपल्याला हे कळतं की हे जे पुरावे किंवा हे जे जबाब त्यांनी गोळा केलेले आहेत त्याविषयी नेमकी सत्यता, ती जर साखळी तुम्ही मागाशी म्हणाला जर जोडली गेली नाही तर नक्कीच या अशा केसमध्ये तुम्हाला संशय निर्माण करण्यासारखी जागा जर निर्माण झाली तर अशा ठिकाणी तुम्हाला समोरचे आरोपी दोषी आहेत असं मानता येणार नाही, असे निर्वाळे आहेत. बरोबर. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आता सांगितलं की परिस्थितीजन्य पुरावे, ते सुद्धा तुम्हाला बघायला पाहिजे. कारण वैमनस्य जर तुमचं सिद्ध झालं नाही तर तुमचा इंटेंट राहत नाही. कोणताही आरोपी हा आरोपी आहे. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लॉ काय सांगतो की तुमचं इंटेन्शन, नॉलेज, प्रिपरेशन आणि अटेम्प्ट, या सगळ्या गोष्टीचे पुरावे तुम्हाला एकत्रित पद्धतीने, साखळी पद्धतीने तुम्हाला द्यावे लागतात. या केसमध्ये त्यांच्या विरुद्ध तुम्हाला हे पुरावे सिद्ध करावे लागतील की यांचं काही पूर्व वैमनस्य होतं, ते असल्याचं कारणही होतं, त्यामुळे यांना मारण्याचा कट रचला, कटाचे देखील पुरावे लागतील. ते पण साकल्याने विचार करून त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे दाखवावं लागेल तो कट रचला गेला, तर ही सगळी मंडळी तिथे होती, ज्या आरोपी होते कोर्टापुढे, ते सिद्ध करावं लागेल. त्यानंतर त्यांनी त्यासाठी काय प्रिपरेशन केलं आणि ज्यावेळेस त्यांचा खून झाला किंवा त्यांच्यावर हल्ला झाला ते सुद्धा ह्याच लोकांकरवी किंवा यांच्याकडून तो करण्यात आला, हे सुद्धा त्यांना त्या तत्कालीन पुराव्यानुसार दाखवावं लागेल. तुम्हाला नवीन काही आणून तिथे दाखवता येणार नाही. जे चार्जशीट मध्ये आहे त्याच्या बाहेर तुम्हाला जास्त जाण्याचा प्रॉसिक्युशनला किंवा अभियोगाला तसा कोणताही पर्याय उरत नाही. आणि कदाचित हे न सिद्ध करता आल्यामुळे, आणि तुम्ही सांगितलं मगाशी की जो साक्षीदार होता माफीचा तोच होस्टाईल झाला, त्यामुळे ह्या सगळ्या 4-5 वस्तुस्थितीवर त्यांना आरोपी आहे असं म्हणता येणार नाही, असं न्यायालयाचं कदाचित तिथे
विवेचन आलंय. त्याच दृष्टिकोनातून हे जजमेंट आपल्या सर्वांसमोर आलेलं आहे. त्यामुळे या सर्व आरोपींची तिथे निर्दोष मुक्तता झाली की काय आणि 20 वर्ष ह्या ट्रायलला लागले हाही याच्या मागची एक पार्श्वभूमी. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटनेचा साकल्याने जर विचार केला तर तुम्हाला त्या दिवशी नेमकं काय घडलंय यातले सगळे जे साक्षीदार आहेत हे कदाचित काही काळाने ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगताही येत नसतात. त्यामुळे की काय कदाचित अशी एव्हिडन्स समोर किंवा अशी साक्ष पुढे आली असेल आणि त्याचा फायदा आरोपींना कदाचित झाला असता असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे हा निकाल आपण त्या दृष्टीने पाहायला पाहिजे. नक्कीच. उच्च न्यायालयाचे वकील आशिष राजे गायकवाड हे आपल्यासोबत होते आणि त्यांनी या सगळ्या निकालाचं एकंदरीत काय झालं असावं, कशामुळे न्यायालयानं हा निकाल दिला असावा, सर्व आरोपींना निर्दोष ठरवलं असावं या संदर्भातलं विश्लेषण केलेलं आहे. धन्यवाद आशिष राजे, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधला त्यासाठी. पुन्हा एकदा जाऊया आपले पुढारी न्यूजचे आउटपुट हेड संदीप रामदासी सर आपल्यासोबत आहेत. संदीप सर, आता हे सगळं विश्लेषण आपण ऐकलं, न्यायालयानं नेमका काय विचार केला असावा या संदर्भात आशिष राजे गायकवाड बोललेले आहेत. न्यायालयामध्ये सकाळपासून जे जे घडलेलं आहे ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. निकम सर, स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. 20 वर्षांची न्यायालयीन प्रक्रिया आणि त्यानंतर आज आलेला हा निकाल, सर्व 9 आरोपी निर्दोष. आपण कशा प्रकारे पाहता या निकालाकडे, कशा प्रकारे विश्लेषण कराल या सगळ्या परिस्थितीचं? या संपूर्ण खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणी नव्हता आणि त्याच्यामुळे या खटल्यामध्ये माफीचा साक्षीदार करण्यात आला होता आणि आज न्यायालयाने निकालपत्रात ह्या माफीच्या साक्षीदारावरती विश्वास ठेवला नाही, उलट पक्षी काही गंभीर टीका टिप्पणी केलेली आहे. याचाच अर्थ असा आहे की कुठेतरी सरकारी पक्ष हा गुन्हेगाराच्या विरुद्ध आरोप सिद्ध करायला कुठेतरी अयशस्वी झाल्याचा दिसतो. अर्थात माफीचा साक्षीदार हा अपवादात्मक परिस्थिती करण्यात येतो आणि कायदा असं सांगतो की माफीच्या साक्षीदारावरती विश्वास ठेवायचा असेल तर त्याकरता पुष्टीदायक पुरावा लागतो आणि न्यायालयाने या निकालपत्रामध्ये हे नमूद केलं आहे की माफीच्या साक्षीदारावरती विश्वास ठेवता येत नाही. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी पुष्टीदायक पुरावे तपास यंत्रणेला गोळा करता आले नाही. पुराव्यांच्या अभावी न्यायालयानं हा निकाल दिला असं सर आपण म्हणताय. एक महत्वाचं निरीक्षण तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा तो उल्लेख आला, न्यायालयाने एक महत्वाचं निरीक्षण निकाल देताना असं नोंदवलं होतं, ते असं होतं की माफीचा साक्षीदार जो झालाय तो जबाब बदलतोय, त्याच्या जबाबामध्ये एकसूत्रता नाहीये, विश्वासार्हता नाहीये, असं न्यायालयानं मत नोंदवलं होतं. निकम सर, अर्थात जर हे न्यायालयाने मत नोंदवलं असेल तर सरकारी पक्षाने या माफीच्या साक्षीदाराची साक्ष रद्द करायला हवी होती. तसं झालेलं दिसत नाही, कारण माफीचा साक्षीदार याची साक्ष बद्दल जर तो फुटत असेल, तो साक्षी बदलून आपल्या साक्षीमध्ये जर मुद्दामून असं वातावरण निर्माण करत असेल तर तो माफीचा साक्षीदाराची साक्ष रद्द करण्याचा अधिकार फक्त सरकारी वकिलाला असतो. गुलशन कुमार खून खटल्यामध्ये माफीचा साक्षीदार असाच फुटला होता, त्याची माफी आम्ही त्याच वेळेला रद्द केली होती आणि त्यामुळे माफी रद्द केल्यामुळे त्याच्या न्यायालयाने त्याच्याविरुद्ध आम्ही वेगळा खटला चालवला होता. नेमकं या खटल्यामध्ये काय झालं हे मला माहित नाही, त्यामुळे निकालपत्राचं वाचन केल्यानंतर यावर भाष्य करता येईल. सर, पुढारी न्यूजचे आउटपुट हेड संदीप रामदासी सर सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांना काही प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारायचे आहेत. संदीप सर. निकम सर, मला कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांचं मत तर हे महत्त्वाचं जाणून घेणं माझ्यासाठी होतंच. मला आता खासदार, भाजपचे खासदार, सत्ताधारी भाजपचे खासदार उज्ज्वल निकम यांचं मत जाणून घ्यायला आवडेल की आपल्याच पक्षाच्या आमदारांचे वडील निर्दोष सुटलेले आहेत आणि आपल्या पक्षासोबतच येत आहेत, आता नवीन शिवसेनेचं मित्र पक्षाच्या खासदार आपल्यासोबत येत आहेत, तर हे थोडंसं कुठेतरी काही खुशी काही गम असं वातावरण आहे का? आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल मी नेहमी चॅनलवरती वकील म्हणूनच माझी भूमिका मांडत असतो. आता तुम्ही खासदार आहात आणि आता तुम्ही सत्ताधारी पक्षाचे खासदार आता आहात. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे हे देखील आपण लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे राष्ट्रपती नियुक्त खासदार हा निरपेक्षपणे
आपलं मत मांडत असतो. त्याच्यामुळे कृपया तुम्ही मला कुठलंही विशेषण किंवा पालुपद लावू नका. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्ही फक्त याच्यानंतर कधीही राजकीय भूमिका घेणार नाहीयेत का? कारण तुम्ही ऑलरेडी लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली आहे म्हणून विचारलं. लक्षात ठेवा, तुम्ही माझी उलट तपासणी घेऊ शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी माझं तुमचं विश्लेषण जाणून घ्यायचं आहे निकम सर. काय तुमची उलट तपासणी घेण्या एवढे आम्ही मोठे नाही आहोत. तुमचं फक्त विश्लेषण जाणून घ्यायचं. इन बॉर्न असतात माहीत तुमच्या हाताला. चला, ओके बाळा. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद उज्ज्वल निकम सर, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केलीत आणि एकंदरीत आपलं विश्लेषण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्यासाठी. आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे. सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केलेली आहे. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये 20 वर्षांनंतर ज्यावेळी निकाल लागतोय त्यावेळी करण्यात आलेली आहे. आउटपुट हेड संदीप रामदासी सर सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांचेही आभार. त्यांनी सुद्धा या सगळ्या परिस्थितीचं मागच्या 20 वर्षांपूर्वी जे घडलं होतं त्याचंही विश्लेषण केलं यासाठी. उशिरा का असेना आम्हाला न्याय मिळाला असं अर्चना पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सत्याचा विजय झाला, पद्मसिंह पाटलांची सून अर्चना पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. दरम्यान आता ओमराजे निंबाळकर यांच्याकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निकालापूर्वी न्यायालयामध्ये जाताना त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं होतं की न्यायाची प्रतीक्षा आहे, न्याय मिळेल ही आशा आहे. मात्र निकाल हा त्यांच्या बाजूने लागलेला नाहीये. सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. त्यामुळे ओमप्रकाश राजे निंबाळकर जे खासदार आहेत त्यांची काय प्रतिक्रिया येते, त्यांच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण हत्या ही त्यांच्या वडिलांची झालेली होती. पवनराजे निंबाळकर यांची हत्या झालेली होती. 3 जून 2006 रोजी हत्या झाली होती. आज 20 जून 2026 रोजी या प्रकरणाचा निकाल लागतोय आणि निकाल लागतोय सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता. हे 9 आरोपी नेमके कोण होते आपण एकदा नावं सुद्धा पाहूया. पद्मसिंह पाटील, शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, बसपा नेता कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमैल जैन यांचा या 9 आरोपींमध्ये समावेश होता. दरम्यान न्यायालयानं निकाल देताना नेमकं काय म्हटलं तर माफीचा साक्षीदार जो आहे तो माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही, त्याने साक्ष वारंवार बदललेली आहे. हे महत्वाचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं होतं. आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं, न्यायालयानं नेमकं कोणत्या आधारे हा निकाल दिलेला आहे, सुशांत विश्लेषण करतील. सुशांत यांच्याकडे जायचंय, मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर येते. सुशांत थोडं थांबवतो. बातमी नेमकी काय, ब्रेकिंग न्यूज समोर येते. निकाल दुर्दैवी आहे, हायकोर्टात जाणार. ओमराजे निंबाळकर यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. ओमप्रकाश राजे निंबाळकर, पवनराजे निंबाळकर ज्यांची हत्या झाली होती त्यांचे पुत्र, आताचे विद्यमान लोकसभा खासदार, त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. निकाल दुर्दैवी आहे, हायकोर्टात जाणार असं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे. प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत. सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर या निकालाकडे सगळ्यांचं अर्थात लक्ष लागलं होतं. मात्र ज्यावेळी निकाल वाचनाला सुरुवात झाली त्यावेळी काही महत्वाच्या प्रामुख्याने गोष्टी ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या. आपण जर बघितलं असेल तर यामध्ये तपास यंत्रणा कशा पद्धतीने त्यांचा तपास सुरू होता त्यावर कुठेतरी ताशेरे जे आहेत ते न्यायालयाने ओढलेले आहेत. मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल जो माफीचा साक्षीदार होता त्याने माफी देताना 3 वेळा त्याची साक्ष जी आहेत ती बदललेली आहे असं निरीक्षण जे आहे ते या निकालादरम्यान आपण बघितलं असेल तर त्याने पहिल्यांदा की मी गाडी विकत घेतली होती, मात्र गाडी विकत घेतल्याची कागदपत्र कुठे आहेत असं त्याला विचारण्यात आलं. मात्र त्याने गाडीतली कागदपत्र जे बाहेर ठेवली होती. अर्थात दुसरं त्याचे एक साक्ष होती की मी मुंब्रा येथील एका STD कॉलवरून खरं तर फोन लावला मयताला आणि अर्थातच हा फोन कॉल जो आहे तो त्याचा रेकॉर्ड कुठेही नाही, त्याचा तपासामध्ये कुठेही रेकॉर्ड आलेला नाही. अशा अनेक साक्षी होत्या ज्याचा खरं तर तपासाशी काही संबंध होता. राकेश मारे यांचा त्याने उल्लेख केला. त्यामुळे कुठेतरी यामध्ये माफीचा जो साक्षीदार होता तो सातत्याने साक्ष बदलत असल्याचं निरीक्षण जे आहे ते कोर्टासमोर आलेलं आहे आणि याचमुळे कुठेतरी केस जी आहे ती अर्थातच आपण जर बघितलं असेल ते जे आरोपी होते ते निर्दोष मुक्तता त्यांची झालेली आहे. आपण बघितलं असेल अनेक महत्वाचे मुद्दे ज्यावेळी वाचनादरम्यान करण्यात आले त्यामध्ये असं सांगण्यात आलं की माफीच्या साक्षीदाराने जो फोन केला होता तो मुंब्रा येथील एका टेलिफोन बूथवरून केला होता असं त्याचं म्हणणं होतं. मात्र ज्यावेळी पोलिसांच्या जबाबात याची कुठेही नोंद नव्हती किंवा पोलिसांनी जो CDR चेक केला, मयताचा जो CDR चेक केला
त्याच्या सीडीआर मध्ये देखील कोणत्याही मुंब्रा येथील कोणत्याही टेलिफोन बूथचा नंबर आढळलेला नाही. अर्थात त्याचं दुसरं एक साक्ष होती की मी जे आरोपी होते त्या आरोपीतील आरोपी क्रमांक 4 याला खरं तर कुलाबा येथे भेटलो. त्यानंतर त्याचं म्हणणं असं होतं की मी आरोपी क्रमांक 2 याला देखील भेटलो. सातत्याने जो ते लोकेशन सांगत होता त्याचे पुरावे कुठेही आढळून आलेले आहेत आणि कुठेतरी ही केस जी आहे ती संपूर्ण वीक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आणि ज्या केसकडे सगळ्यांचं विक्रांत लक्ष होतं त्या केसचा निकाल अर्थात आलेला आहे. ओमराजेने आता नुकतीच प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. हा निकाल जो आहे तो दुर्दैवी आहे, आम्ही पुढच्या न्यायालयात जाऊ. मात्र आपण जर प्रामुख्याने सातत्याने बघत होतो ज्यावेळी न्यायाधीश जे आहेत तो निकालाचं वाचन करत होते त्यावेळी त्यांनी सरकारी बाजूचं देखील त्रुटी जी आहे ते या ठिकाणी वाचनात दाखवलेल्या आहेत. ते म्हणाले की जर एखादी गाडी शेतात कशी काय गेली आणि त्या जबाबामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की गाडी एका शेतात ठेवली होती, त्यावेळी पोलिसांनी याचा का तपास केला नाही. जर ती गाडी खरंच शेतात होती तर जबाबामध्ये असं म्हटलं गेलं की गाडीचा रंग हिरवा होता. जर गाडीचा रंग हिरवा होता तर त्याचा जबाबात का उल्लेख आला नाही. गाडी पूर्णतः जळालेल्या अवस्थेत होती, मग पोलिसांनी कशा पद्धतीने गाडीचा रंग हिरवा असं म्हटलं. असे कुठेतरी ताशेरे जे आहेत ते तपास यंत्रणांवर देखील न्यायालयाने ओढलेले आहेत. अर्थात विक्रांत, आपण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जवळपास 1 ते 1.5 तासाचं वाचन जे आहे निकाल वाचन झालेलं आहे आणि यामध्ये अनेक बाबी ज्या आहेत त्या स्पष्टपणे न्यायाधीशांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 3 वेळा म्हणजे माफीचा साक्षीदार जो झाला होता त्याने 3 वेळा जो जबाब दिला त्या प्रत्येक जबाबात विक्रांत कुठेतरी तफावत आढळत होती. पहिला जबाब दिला त्यामध्ये त्याची तफावत आढळली. तो जो जबाब देत होता त्याची शहानिशा करण्यासाठी किंवा त्याचे सीडीआर चेक केले, मात्र त्याचा कुठेही उल्लेख जो आहे तो तपासात आढळलेला नाही. त्यामुळे अर्थातच आता न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने असं म्हटलंय की सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येते आहे. त्याचं प्रमुख कारण हेच आहे की पुराव्यांअभावी सर्व आरोपी निर्दोष मुक्त झालेत. जो आरोप होता त्याचे कोणतेही ठोस पुरावे जे आहेत ते यंत्रणांकडे नव्हते, तसं काहीच सिद्ध झालं नाही. त्यामुळे यातील प्रामुख्याने जे 9 आरोपी आहेत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. विक्रांत, सुशांत, आता हा महत्वाचा निकाल आहे. आता याचे परिणाम राजकारणावर सुद्धा होऊ शकतात आणि तशी शक्यता यासाठी निर्माण झाली कारण ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्वतः म्हटलं होतं मी माझा निर्णय जो आहे तो 20 तारखेच्या निकालानंतर जाहीर करेन. आता निकाल लागलाय, राजकारणावर त्याचे परिणाम होऊ शकतात, त्याबाबतही थोडं बोलावं लागेल. सुशांत, अगदी खरं आहे विक्रांत. आपण जर बघितलं असेल तर या निकालाकडे लक्ष याचसाठी होतं ज्या 6 बंडखोर खासदारांनी बंडखोरी केलेली आहे ते आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहेत. त्यापैकी एक खासदार आहेत ओमराजे निंबाळकर. अर्थात त्यांनी देखील आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली नव्हती. मी माझी भूमिका निकालानंतर स्पष्ट करेन. त्यांना खरं तर विश्वास होता की निकाल त्यांच्या बाजूने लागेल. मात्र आता निकाल जो आलेला आहे तो आपण बघितला असाल तर त्यांच्या विरोधात आलेला आहे आणि निर्दोष जे आरोपी होते त्यामध्ये त्यांची 9 जणांची निर्दोष मुक्तता पुराव्याअभावी करण्यात आलेली आहे. कोणतेही पुरावे जुळत नसल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आली. त्यामुळे अर्थातच आता ओमराजे निंबाळकर पुढचा निर्णय काय घेतात, कारण ज्या पद्धतीने 2 दिवसापासून वातावरण महाराष्ट्रात आणि दिल्लीत सुरू होतं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदेने विशेषतः टायगर ऑपरेशन केलं. या टायगर ऑपरेशनमध्ये ओमराजे निंबाळकर हे देखील आहेत. ते देखील या खासदारांसोबत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत दाखल होतील असं म्हटलं जात होतं. मात्र आता निकाल जो आहे तो त्यांच्या बाजूने आलेला नाही. त्यामुळे ओमराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेतात, या टायगर ऑपरेशनला ब्रेक लागू शकतो का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण आपण पाहिलं असेल विक्रांत तर 6 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेना फोडावे लागणार आहेत. त्यापैकी 5 खासदार त्यांच्याकडे आहेत. 6वा खासदार ओमराजे निंबाळकर आहेत ते होते. मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती की मी माझा निर्णय जो आहे तो 20 तारीखच्या निकालानंतर सांगेन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जायचं की नाही. मात्र आता निकाल त्यांच्या बाजूला लागले नाही. त्यामुळे ते काय निर्णय घेतात, ते पुन्हा थांबण्याचा निर्णय घेतात की काय वेगळा निर्णय घेतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. विक्रांत, सुशांत, आत्ताच्या क्षणाला फक्त एक प्रश्न असा पडतोय इथून म्हणजे स्टुडिओमधून कोर्टाकडे पाहताना, ओमराजे निंबाळकर आता न्यायालयात आहेत की निघालेत? त्यांची फक्त एक वाक्याची प्रतिक्रिया समोर आली, आम्ही उच्च न्यायालयात जाणार. न्यायालयात आहेत की निघालेत? माध्यमांशी संवाद साधणार आहेत का?
विक्रांत, ज्यावेळी निकालाचं वाचन सुरू होतं त्यावेळी ओमराजे निंबाळकर असतील तेव्हा त्यांचं संपूर्ण कुटुंबीय जे आहे ते कोर्टामध्ये हजर होतं. मात्र ज्यावेळी निकालाचं वाचन संपलं आणि न्यायाधीशांनी जे या प्रकरणातील आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता केली असं सांगितल्यानंतर ओमराजे निंबाळकर तातडीने ज्या ठिकाणी निकाल वाचन सुरू होतं तिथून बाहेर आले. मात्र अद्यापही ज्या ठिकाणी मी उभा आहे, ज्या ठिकाणी माध्यमांचा गाराडा आहे, अर्थातच माध्यमां देखील त्यांच्या प्रतिक्रियेसाठी खरं तर प्रतीक्षा करतायत. मात्र अद्याप तरी ओमराजे निंबाळकर जे आहेत ते खाली येताना दिसलेले नाहीत. त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत, आपण त्यांना देखील विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ते देखील सांगत नाही. मात्र आपण